मी जे ट्विट केलेलं आहे त्याबद्दल खरं तर काल उद्धव ठाकरेजींच्या पक्षाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी केलेलं भाषण म्हणजे आदळापट, थैथयाट आणि नृत्य आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी या सुरक्षित राहिल्या याचं कारण भारतीय जनता पक्षाने पारदर्शी पद्धतीने चौकीदारी केली म्हणून. या ठेवींचा उपयोग मुंबईकरांना होईल याचं कारण ती तुम्हाला त्याच्यावर दरोडा टाकता आला नाही. गेल्या 25 वर्षाचं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं मूल्यमापन करायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेवर दरोडा टाकणारे डाकू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. आणि त्यामुळे या डाकूंपासून मुंबईला मुक्तता देणं हे भारतीय जनता पक्षाचं मिशन आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीने त्याकडे चौकीदारी केली म्हणून या ठेवी राहिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेटजींसारखी चालवली. मी शेटजी यासाठी म्हणतो, कामं केली धनदांडग्या शेटजींसाठी. मग ताजला कधी सूट द्या, कधी बिल्डरांना प्रीमियरमध्ये सूट द्या, कधी डिस्को पब बारवाल्यांना सूट द्या. ठेवी शेटजींसारख्या ठेकेदारांना परत करण्यासाठी दिलेल्या आहेत. काल स्वतः तेच म्हणाले की ठेकेदारांचे पैसे आहेत. म्हणजे आजही ठेकेदारांचे पैसे परत देण्यासाठी शेटजी उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी लक्ष देत आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या पक्षाने टाकलेला दरोडा आणि डाकू यांच्यापासून मुक्तता करणं यासाठी मुंबईकरांबरोबर भारतीय जनता पक्ष आहे. स्वतः उद्धव ठाकरेजींच्या पक्षाने केलेला वैचारिक स्वैराचार हा इतिहासात नोंदला जाईल असा आहे. आणि म्हणून वैचारिक स्वैराचाराचं नृत्य म्हणजे उद्धव ठाकरेजींचं राजकीय जीवन आहे. मला व्यक्तिगत जायचं नव्हतं पण आमचे बापजादे त्यांनी काढले म्हणून हे आज बोलावं लागतंय की एक अपयशी नेता म्हणजे कोण, तो उद्धव ठाकरे. स्वतःच्या कुटुंबातील बंधू, चुलत बंधू यांनाही एकत्र ठेवू शकले नाहीत. कौटुंबिक स्तरावर ते अपयशी झाले. स्वतःचा पक्ष एकत्रित ठेवू शकले नाहीत. गणेश नाईक ते नारायण राणे सगळे त्यांच्यावर आरोप करून बाहेर पडले. स्वतःचा कुटुंब, स्वतःचा पक्ष, त्यानंतर स्वतःचं सरकार तेही ते एकत्र ठेवू शकले नाहीत. स्वतःचे मंत्रीच त्यांच्यावर अविश्वास ठेवून बाहेर पडले. आणि त्यामुळे अशा एका अपयशी माणसाच्या बोलण्याला महत्त्व तरी किती द्यायचं. आणि म्हणून मुंबईकरांनी ओळखलं आहे की या दरोडेखोर डाकूंपासून केवळ एकच आकडा मी देतोय. गेल्या 25 वर्षामध्ये केवळ रस्त्यावर या दरोडेखोरांनी 22,000 कोटी रुपये खर्च केले. ते काय स्वतःच्या घरून आणले होते? मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाला एवढा मोठा दरोडा टाकला पण आणि सेवाही दिल्या नाहीत. आणि शेटजींसारखं काम केलं. भारतीय जनता पक्षाला मुंबईकर एक संधी देणार, आम्ही सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करू. मुंबई महापालिका ही सोयी देणारी कोंबडी आहे. जे कोणी व्हेजिटेरियन आहेत त्यांचंही लक्ष लागलंय. म्हणजे ज्या पद्धतीने मोदींनी म्हटलं होतं पंतप्रधानांनी केंद्राच्या सभेत की ठेवी अशा ठेवल्या का जातात. मी काय बोललोय? तर त्यांनी असं उद्देशून जे व्हेजिटेरियन मी सगळं बोललो. आता काल वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना नवीन युती होऊ घातलेली आहे. आगामी निवडणुकीत कसं पाहता याकडे, या युतीकडे? नाही, कोणीतरी खरंच म्हटलंय किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत. हे सुद्धा काही लिव्हिंग रिलेशन आहे त्यांचं. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते हे स्पष्ट दिसतंय. म्हणून कधी उद्धव ठाकरे मराठी मुस्लिमांच्या मागे लागतात, मग कधी वंचितच्या मागे लागतात. आणि म्हणून आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची असलेली ही आघाडी आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करावं असं पत्र लिहिलं नरेंद्र मोदींना. उद्धव ठाकरे म्हणतात की त्यांना हकलून द्या, पदमुक्त नाही. मी काढला होता ना मोर्चा, त्यांनी काय झालं? केली होती ना आंदोलनं, कोणी जनतेने पाठिंबाच दिला नाही. आणि त्यामुळे एका संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व स्वतः राज्यपालांनी केलं आहे. ते आज स्वतःच जाऊ इच्छितात म्हटल्यावर त्याच्यावर क्रेडिट घेण्याचा धंदा म्हणजे उद्धव ठाकरेंचं वाक्य आहे.
मुंबईतल्या प्रदूषणाबाबत तुम्ही एक पत्र जे आहे ते उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे, काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे? नाही, मुंबईच्या प्रदूषणाबद्दल मुंबईकर चिंतित आहे. विशेषतः लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिक यांना त्याचा जोरदार फटका बसतो आहे. या सगळ्यावर राज्य सरकारला मी पत्र लिहिलं, कारण महापालिका त्यावर काहीतरी करेल या अपेक्षेने आम्ही वाट पाहिली. पण आज राज्य सरकारला मी विनंती केली आहे, खरं तर या प्रदूषणामध्ये जे माध्यमांमध्ये येत आहे आणि जी माहिती समोर येते त्यातनं लक्षात येतं की सर्वात जास्त हे बांधकाम व्यावसायिकांनी उडवलेल्या धूळ जास्त आहे. आणि याचं कारण पण आहे की 2-1.5 वर्षामध्ये प्रीमियममध्ये सूट बिल्डरांना दिली, स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट दिली, यातना मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम बाहेर काढलं. करोना संपल्यावर आता लगेच एकदम सगळं बांधकाम सुरू झाल्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे बांधकामांच्या कामावर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मर्यादा आणणं आवश्यक आहे. काही ठिकाणी धूळ उडते तिकडे रस्ते धुणं किंवा त्या पद्धतीची आवश्यकता आहे. एअर क्वालिटी मॉनिटर करण्यासाठी एक समिती नेमण्याची आवश्यकता आहे. आणि अशा सगळ्या पद्धतीच्या सूचना मुंबईकरांच्या हितासाठीच्या आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. काल ज्या पद्धतीनं भाषणावर संबोधन झाली तेव्हा मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरती तेव्हा गेले होते, त्याची खिल्ली जी आहे ती कुठेतरी उडवण्यात आली. जी परदेशी लोक त्यांना भेटली त्याच्यावरती भाष्य जे आहे संजय राऊतांनी खिल्ली उडवली की मुख्यमंत्र्यांना इंग्रजी येत नाही, अशी खिल्ली उडवण्यात आली संजय राऊतांनी. मुख्यमंत्र्यांना इंग्रजी येतं की नाही मला माहीत नाही, पण संजय राऊतांना येतं का? त्यांनी इंग्लिशमध्ये एखादं वाक्य बोलून दाखवावं, एखादं भाषण करून दाखवावं. आणि त्यामुळे स्वतःला जे जमत नाही त्याबद्दल दुसऱ्याला दिशादर्शन करणं हे काही बरोबर नाही. मी आज त्यांना हे विचारणार नाही उद्धवजी इंग्लिशमध्ये बोलू शकतात का, पण मुद्दा असा आहे की जे स्वप्नामध्ये बायडन आणि ख्रुश्चोवला भेटतात त्यांना सगळेच स्वप्नामध्ये दुसरे भेटत असतील असं वाटत असतं. दावोसमधल्या झालेल्या करारांमधले आकडे बघून यांचे डोळेही दिपले आणि बोबडी वळली आहे, म्हणून असं हास्यास्पद संजय राऊत बोलत आहे. मुंबई महापालिकेचे जवळजवळ 200 असे अधिकारी आहेत, ते आता कोरोनाच्या चौकशीसाठी त्यांची चौकशी जी आहे ती आता ACB कडून होणार आहे. करोनाचे नाही, मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. आणि मुंबई महापालिकेत तेव्हापासून, हे काल परवापासूनचं नाही आहे, जेव्हापासून उद्धवजींच्या शिवसेनेचे दरोडे डाकू म्हणून महापालिकेवर पडत होते तेव्हापासूनचे हे अधिकारी आहेत. त्या सगळ्यांच्या अँटी करप्शनच्या इन्क्वायऱ्यांना परवानगी न देणं हे दरोडेखोरांना मदत करण्यासारखं आहे. आणि म्हणून त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे की त्या सगळ्या बाबतीत सुद्धा मुंबईकर स्वच्छ पारदर्शी व्यवहारची अपेक्षा करतायत आणि त्यामुळे त्यांच्या इन्क्वायऱ्या झाल्या पाहिजेत. सर हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह कल उद्धव ठाकरे इन्होंने मुख्यमंत्री और जिस तरह दावोस में गए उसके कल उद्धव ठाकरे जी के पार्टी के सम्मेलन में उन्होंने किया हुआ भाषण यानी भागम भाग पार्ट 3 है. ये हमारे डर से यहाँ वहाँ भाग रहे हैं, स्वयं ने कुछ करने का प्रयास नहीं किया. हम तो ये स्पष्ट करना चाहते हैं कि मुंबई महापालिका में जो फिक्स डिपॉजिट बचा है वो भारतीय जनता पार्टी ने चौकीदारी की, इसके कारण बचा है. 25 साल का उद्धव ठाकरे जी के शिवसेना का इतिहास अगर देखेंगे तो इनका वर्णन दरोडेखोर डाकू इस प्रकार से करना पड़ेगा ऐसा है. 25 साल से दरोड़ा डालना और डाकू जैसा काम करना ये उद्धव जी के शिवसेना ने काम किया है. एक ही आंकड़ा अगर मैं दूं, 25 सालों पर मुंबई के रोड की हालत खस्ता, लेकिन मुंबई के रास्तों के ऊपर 22,000 करोड़ रुपए खर्चा हुआ है. ये डाकू और ये दरोड़ापन ये उन्होंने किसके लिए किया? हमारा मानना है उद्धव जी ने महानगर पालिका शिवसेना की तरफ से जो चलाई वो शेठजी जैसे चलाई है. काम करना है तो धन धांडगे शेठजी लोगों का करो, ताज का पैसा माफ़ करो, बिल्डरों का पैसा माफ़ करो, रेस्टोरेंट वालों का पैसा माफ़ करो, दारू वालों का पैसा माफ़ करो, डिस्को वालों का पैसा माफ़ करो. ये शेठजी जैसा उन्होंने काम किया. भारतीय जनता पार्टी NDA ये सेवक इस नाते काम करेंगे और इनके दरोडेपन पे और डकैती को रोकेंगे.
ये हमारा वहाँ पर प्रण है। प्रदूषण को लेकर आज आपने लेटर लिखा है, इस पर काफ़ी कहीं 12 पॉइंट जो है वो उस पर आपने मेंशन किए हैं। ये सब डेवलपमेंट के ऊपर आपने जो है वो किया है। क्या उद्धव ठाकरे के बारे में भी आपने आरोप किया है इस पर? मुझे इसके ऊपर किसी के ऊपर आलोचना नहीं करनी, लेकिन अगर हम सही तरीके से एनालिसिस करेंगे तो दिखाई पड़ता है कि प्रदूषण को लेकर मुंबईकर चिंतित है। उसमें भी बच्चे और सीनियर सिटीजन्स को उसका मार ज़्यादा पड़ रहा है, और उसका एनालिसिस करते हैं तो समाज माध्यमों पर जो बातें आती है उसमें ये डस्ट जो है वो कंस्ट्रक्शन की डस्ट बहुत बड़ी पैमाने पर, ऐसा लोगों का मानना है। ये अचानक से एक साल में इतना कंस्ट्रक्शन डस्ट कैसे आया? तो 1.5-2 साल से जो उद्धव ठाकरे जी ने प्रीमियम में छूट, स्टैम्प ड्यूटी में छूट देकर बिल्डरों की सेवा की, वो सब कंस्ट्रक्शन साइट अब अचानक से एक ही साल में कंस्ट्रक्शन के लिए आई है, और उसका परिणाम भी वहाँ पर है। और भी परिणाम के बिंदु है, और उसके लिए रोड पानी से धोने की भी आवश्यकता है। कई जगह पर कंस्ट्रक्शन साइट को मर्यादाओं में परमिशन देने की भी आवश्यकता है। एयर क्वालिटी इंडेक्स मेंटेन करने के लिए कमेटी बनाने की आवश्यकता है। मालवनी, गोवंडी जैसे इलाके में विशिष्ट वर्ग के लोगों ने अभी भी वायरे को जलाना, बड़ी बड़ी चीज़ों को, टायर्स को जलाना, ये काम भी हो रहा है, उसको रोकने की भी आवश्यकता है। ऐसे सभी बातों का मैंने जिक्र करके सरकार को मैंने विनती की इस बातों पर कार्रवाई की जाए। सर, कल जो उद्धव ठाकरे इनका भाषण हुआ उसके बाद संजय राउत इन्होंने आरोप किया है कि कश्मीरी पंडितों को लेकर मोदी सरकार ने जिस तरह वादे किए थे वो सारे वादे फेल हो चुके हैं, क्योंकि अभी भी कश्मीरी पंडित जो है वो जम्मू के रोड पर धरना दे रहे हैं और मोदी सरकार उनकी बात नहीं सुन रही। मोदी सरकार का मिशन कश्मीर फेल हुआ है। जिस कांग्रेस के साथ आप चल रहे हो संजय राउत जी, जिस कांग्रेस के बल पर आप खड़े हो, उस कांग्रेस के ज़माने पर तो कश्मीरी पंडितों की दिन दहाड़े हत्या होती थी। कांग्रेस के हाथ कश्मीरी पंडितों के खून से लथपथ है। उस हाथ को हाथ में लेकर कश्मीर पंडितों का भला सोच ना संजय राउत आप सकते हो, ना कांग्रेस सकती है। लेकिन कश्मीरी पंडितों को मिलने के लिए उद्धव ठाकरे और आदित्य ठाकरे कश्मीर जाएंगे, ऐसी भी घोषणा उन्होंने की। देश भ्रमण करने के लिए कोई भी जा सकता है। अयोध्या में भी जाने वाले थे, सरकार बनने के बाद गए नहीं। भगवान विट्ठल का दर्शन करने गए तो उसका चरण स्पर्श नहीं किया। अब कश्मीर जाना चाहते हैं ठंडी हवा खाने के लिए तो जरूर जाए, उनको भी प्रोटेक्शन दिया जाएगा। क्या मोदी सरकार का कश्मीर पंडितों को लेकर जो उनके नियम, जो कुछ उनकी प्लॅनिंग्स है उस बारे में कुछ कहेंगे? क्योंकि मैंने जवाब दे दिया। काल विधानभवनामध्ये बाळासाहेबांच्या तैलचित्राचं अनावरण झालं, मात्र यामध्ये बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. कसं पाहता याकडे? मला तर व्यक्तिशः असं वाटतं की हा कार्यक्रम अराजकीय होता. सर्वच पक्षांचे लोक होते, त्यांच्याही पक्षाची लोक होते, पण ते स्वतः आले नाही आणि ते स्वतः मात्र अन्य पक्षाच्या नेत्यांबरोबर गुलुगुलू करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचं राजकारण बघतायत. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांचं भगवाधारी चित्र, तैलचित्राचं अनावरण केल्यावर मिळतील की नाही, या विशिष्ट वर्गांच्या मतासाठी, मतांचं लांगुलचालन करण्यासाठी उद्धवजी आले नसावेत असा आमचा कयास आहे. सर, कल भीम शक्ति और शिव शक्ति एक साथ दिखाई दी। उन्होंने कहा कि 3 पहिए की सरकार के ऊपर बीजेपी ने आलोचना की, अभी 4था पहिया भी लग चुका है। मुझे लगता है कि ये उनका भागम भाग है, ये हमारा डर बोल रहा है। भारतीय जनता पार्टी के डर से कभी वो मुस्लिम और मराठी मुस्लिम की बात के पीछे भागते हैं, अब वंचित के पीछे भाग रहे हैं। तो किसी ने सही कहा है, किंचित और वंचित इकट्ठा होकर भी मुंबई की सेवा नहीं कर पाएंगे, और हमारे डर से वो कितनी जगह पर भी जाए सफलता उनके हाथ नहीं आने वाली।